म्हणजे समजा आज आपण शिकून गेलो, मुंबईला कुठे जॉबला लागलो, आपण मुंबईत राहायला लागलो, आपलं गाव नेरळ आहे, तर ते मुंबईवरून जे असणार आणि गावात जे आपले वर्गमित्र असतात, अशा वर्गमित्रांचा आणि गावाचा एक एक वृक्ष जीवनाचा म्हणून एक ग्रुप तयार केला आणि त्याला ग्राम विकास मंच म्हणून नाव दिलं. म्हणजे काय की ग्राम विकास, गावाचा विकास करण्यासाठी आपण जे कार्य करतो, म्हणजे गावाचा विकासाबद्दल ग्रामपंचायत बाकी जिल्हा परिषद करतच असतं. मग आपण वेगळं काय करावं आपल्या स्वतःच्या निधीतून? तर काय केलं, जर समजा बाबा आपण आपल्या गावाच्या आजूबाजूला वृक्षतोड होते, आपण वृक्षतोड ही जगाची सर्वात मोठी घाणेरडी गोष्ट आहे, जी आज आपल्याला लक्षात येत नाही. पण कोविडमध्ये आपण विचार केला आपल्याला ऑक्सिजन मिळायचा नाही, बरोबर. भविष्यात असं होणार आहे, म्हणजे असं होऊ नये हे आपल्या हातात आहे नवीन पिढीच्या. जर उद्या आपल्याला ऑक्सिजनची कमतरता पडायला लागली, आपण काय करतो, ग्लोबल वॉर्मिंग काय सगळे झाडं वृक्षतोड चालू आहे, तिकडं तिकडं वृक्ष लावणे, कारण वृक्ष लावणे आणि त्याला जगवणे आणि त्याला वाढवायला किमान 5 ते 7 वर्ष जातात. पहिले ते वृक्ष लावतो आपण, कुठलं जे ऑक्सिडेंटेड प्लांट असेल, जसं वड, उंबर, पिंपळ, कडुलिंब, हे जे वृक्ष आहेत यांना जगण्यासाठी किमान 2 वर्ष लागतात आणि ते पूर्ण ऑक्सिजन देण्यासाठी समर्थन 5 वर्षानंतर होत असतात. तर आपल्याला वृक्ष जगवण्यासाठी किमान 5 ते 8 वर्ष जातात आणि तोडण्यासाठी फक्त 1 मिनिटं जातात. आणि लावताना मनुष्य 1-2 वृक्ष लावतो, तोडताना लोक हजार वृक्ष तोडतात, हजारो ट्रक भरून वृक्ष जात असतात. तर या कारणाने किमान जे आम्ही एक तिकडे संकल्पना राबवली की बाबा कुऱ्हाडबंदी, आपण कुऱ्हाडबंदी करूया गावात. गावात कुऱ्हाडबंदी केली म्हणजे वृक्ष तोडणं बंद झालं. जरी आपल्याला लावता नाही आलं तर ते तुटू पण नाही. महत्वाचा भाग आहे. आपण तर खूप लावले. आता गव्हर्नमेंट कोटी कोटी वृक्ष लावते,